नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि त्या माणसाला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. तर मग आता तो माणूस त्याची कंप्लेंट ही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवतो. त्याच्यानंतर कला आता त्या इन्स्पेक्टरच्या समोर येऊन बसते. तर ते लगेच कलाला प्रश्न विचारतात की तुम्ही बोला पटापट, कुठून आलात आणि काय करता. कला लगेच तिची ओळख सांगू लागते. मी कला खरे, म्हणजेच की माहेरची कला खरे, आणि माझं लग्न अद्वैत चांदेकर बरोबर झालंय. त्याच्यामुळे मी कला अद्वैत चांदेकर आहे. त्यानंतर ते इन्स्पेक्टर लगेच तिथे असलेल्या हवालदारला म्हणतात की शिंदे, मी आत्ता जे ऐकलं तेच तुम्ही ऐकलं का? म्हणजे या मॅडम जे बोलतायत ते खरं असेल का? कला आता त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असते. त्याच्यानंतर ते हवालदार म्हणतात की अद्वैत चांदेकरच्या बायको आणि या असं शक्यच नाहीये. अद्वैत चांदेकर यांच्या बायकोचं राहणीमान बघा, आणि अद्वैत चांदेकर यांची बायको बाजारामध्ये भाजी घ्यायला येते, हे काय मला पटत नाही. कला फक्त शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते, कारण ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. इन्स्पेक्टर आता कलाला म्हणतात, आम्हाला उगाचच काय पोलीस स्टेशनमध्ये भरती नाही केलं. आमची नजर ना खूप शार्प आहे. इन्स्पेक्टर आता शिंदेंना सांगतात की बाहेर जाऊन गाडीची नंबर प्लेट चेक करा. ही गाडी अद्वैत चांदेकरांचीच आहे का ते बघा. तर तो हवालदार लगेच गाडी चेक करण्यासाठी जातो. इन्स्पेक्टर आता कलाला म्हणू लागतात, मॅडम तुम्ही अख्खं पोलीस स्टेशन जरी पालथं घातलं ना, तरी इथलं कोणीही म्हणणार नाही की तुम्ही अद्वैत चांदेकरांची बायको आहे म्हणून. कला त्यांना म्हणत असते, अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरंच अद्वैत चांदेकरांची बायको आहे. कला लगेच हळू आवाजामध्ये म्हणते की हे माझं दुर्दैव आहे आणि मी तुम्हाला काय सांगू. तर मग पोलीस लगेच कलाचा हा आवाज पाहता विचारतात की तुम्ही काय म्हणालात का? याच्यावरती कला लगेच म्हणते की मी काही नाही म्हणाले, मी असं म्हणाले की ही गाडी सुद्धा त्याचीच आहे. तर मग आता तेवढ्यात लगेच शिंदे गाडीची नंबर प्लेट चेक करून येतात. तर त्यांना समजतं की ही गाडी अद्वैत चांदेकरांचीच आहे. कला आता तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र इन्स्पेक्टरला दाखवत म्हणते, बघा सर, माझ्या गळ्यामध्ये अद्वैत चांदेकरच्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा आहे. याच्यावरती लगेच हवालदार कलाला म्हणतात, तुमचं हे मंगळसूत्र आमच्या सरांच्या काही कामाचं? इन्स्पेक्टर आता कलाला म्हणू लागतात, चांदेकरांकडे काम करायला बाहेरची माणसं, आतली माणसं, बरीच माणसं आहेत. गाडी चालवायला तिथे ड्रायव्हर असतात. त्याच्यामुळे तुम्ही मला वेड्यात नका काढू. आता तुम्ही हे सुद्धा कबूल करा की तुम्ही गाडी चोरी केली आणि तुम्ही चोर आहात. कला आता म्हणू लागते, अहो साहेब, मी चोर नाहीये, मीच त्यांची बायको आहे, मीच त्यांची गाडी घेऊन आलीये. कला आता म्हणते, बरं थांबा, मी तुम्हाला फोटो दाखवते. कला फोटो दाखवू लागते, पण ते इन्स्पेक्टर काय कलाला फोटो दाखवू देत नाही. त्याच्यानंतर ते हवालदार लगेच कलाला म्हणतात, मॅडम, माझा मोबाईल ना तुमच्या मोबाईलपेक्षा भारी आहे. चांदेकरांच्या घरामध्ये राहतं असं म्हणता आणि इतका हलका फोन वापरता. आता आमच्या साहेबांकडेच ना एक फोन 80,000चा आहे आणि एक फोन लाखाचा आहे. तर मग आता ते इन्स्पेक्टर लगेच शिंदे हवालदारवरती ओरडतात आणि आता कलाला विचारू लागतात की मॅडम, जे काही असेल ना ते खरं खरं बोला, कारण आमच्याकडे ना वेळ नाहीये. कला आता म्हणत असते, अहो मी खरं बोलतेय, मी नाहीये चोर, मी खरंच त्याची बायको आहे. इन्स्पेक्टर आता शिंदेंना चांदेकरांचा नंबर काढायला लावतात आणि आता इन्स्पेक्टर कलाला विचारतात की चांदेकरांचं घर कसं आहे. याच्यावरती कला लगेच घराचं वर्णन सांगू लागते. कला आता लगेच घराचं वर्णन करू लागते, पण कला सगळं बाहेर बाहेरचं सांगते. तेवढ्यात लगेच त्यांना चांदेकरांचा नंबर सुद्धा मिळतो आणि ते लगेच फोन लावतात. ते इन्स्पेक्टर आता कलाला म्हणतात की मॅडम, तुम्ही मला सगळं बाहेर बाहेरचं सांगितलं, आतमधलं काय ते सांगतच नाही आहात. तेवढ्यात आता ते इन्स्पेक्टर लगेच अद्वैतला फोन लावतात आणि अद्वैत फोन उचलतो. इन्स्पेक्टर आता अद्वैतला म्हणतात की तुमची गाडी चोरीला गेली का? एक बाई ना तुमची गाडी घेऊन पळत होती, तिला आम्ही आत्ताच अटक केलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलंय. मग अद्वैत म्हणू लागतो, ऍक्च्युली माझी बायको बाहेर गेली होती माझी गाडी घेऊन आणि मी तिला शोधायलाच बाहेर पडलोय. तर इन्स्पेक्टर अद्वैतला पेठेतल्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवत असतो. तर मग आता अद्वैत लगेच सोहमला घेऊन पेठेतल्या पोलीस स्टेशनमध्ये जातो. तर मग आता कला म्हणते की बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी त्याचीच बायको आहे. तर मग आता याच्यावरती इन्स्पेक्टर लगेच कलाला म्हणतात, काय माहिती का, त्यांची बायको ना गाडी घेऊन निघाली असेल घरून, पण मात्र तुम्ही मधल्या वाटेत परस्पर त्यांच्याकडून गाडी चोरली. त्यांना येऊ दे, दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेच होऊन जाईल. अद्वैत आणि रोहन सुद्धा आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये येत असतात. तर मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रोहन त्यांच्या रूममध्ये शांतपणे बसलेला असताना तेवढ्यात तिथे आता मागणं नैना येते आणि ती रोहनच्या मागणं गळ्यामध्ये पडते. त्याच्यानंतर नैना आता रोहनला म्हणत असते की आता तुम्ही बाळाचे बाबा होणार आहात, किती दिवस असं मोबाईलमध्ये खेळत बसणार, चला आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. रोहन लगेच आता नैनापासून बाजूला होतो आणि तिला म्हणतो, काय चाललंय ग तुझं? याच्यावरती नैना आता म्हणते, अरे मला बोर होतंय, कुठेतरी बाहेर घेऊन चल ना. याच्यावरती रोहन आता लगेच नैनाला ओरडत म्हणतो, पहिली गोष्ट म्हणजे असं मागणं येऊन ना चिकटायचं बंद कर, इरिटेट होतं.
तेवढ्यात लगेच रोहनच्या मोबाईलवरती त्याच्या फ्रेंडचा फोन येतो. रोहन बाजूला येतो आणि फोनवरती बोलत असतो. रोहन त्याच्या फ्रेंडला म्हणत असतो, हो ना, मला सुद्धा घरात बसून खूप कंटाळा आलाय. तेव्हा त्यांचा लोणावळ्याला जायचा प्लॅन होतो, पण मात्र ते लोक ट्रिप स्पॉन्सर रोहनला करायला लावत असतात. रोहन सुद्धा आता ट्रिप स्पॉन्सर करायला तयार होतो. त्यानंतर फोन ठेवून दिल्यानंतर रोहन आता विचार करू लागतो. 10-12 जणांची ट्रिप स्पॉन्सर करायची म्हटल्यानंतर खूप खर्च लागेल. नशीब 2 ब्रँडची जबाबदारी माझ्या हातात आहे. तिकडे काहीतरी झोल करून मला कसंही करून पैसे काढावे लागतील. तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे रोहन आणि अद्वैत दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात. अद्वैत पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की मी अद्वैत चांदेकर. त्याच्यानंतर इन्स्पेक्टर आता अद्वैतला म्हणतात, हो मी ओळखतो तुम्हाला. हे बघा, ह्या समोरच्या मॅडम म्हणतात की त्या तुमच्या मिसेस आहेत म्हणून. ही गोष्ट खरी आहे का? याच्यावरती अद्वैत देखील आता लगेच म्हणतो, नाईलाज आहे माझा. हो, ही गोष्ट खरी आहे की ही माझी बायको आहे. त्याच्यानंतर ते इन्स्पेक्टर आता अद्वैतला सांगत असतात की या मॅडमने ना कार ठोकलीये. तर मग अद्वैतला हे सगळं समजल्यानंतर अद्वैत आता लगेच कलावरती ओढत म्हणतो, ती गाडी ना माझी आहे आणि तुझी हिंमतच कशी झाली माझी गाडी ठोकायची? तू नेहमी रिक्षाने जातेस नाहीतर चालत जाते. तू मेन म्हणजे माझ्या कारला हातच का लावलास? याच्यावरती कला सुद्धा आता अद्वैतला म्हणत असते, मी तुला माझ्याबरोबर चल असं म्हणाले होते. अद्वैत आता म्हणतो की माझ्याकडे तेवढंच काम आहे का, दुसरी कामं नाहीयेत का? कला देखील आता अद्वैतवरती ओढत म्हणत असते, तू नाही म्हणालास ना म्हणून मला यावं लागलं. तू जर गप हो म्हणाला असता तर मी माझी घेऊन घरी असते. अद्वैत आता कलावरती ओढत म्हणतो, तू काय स्वतःला रिंग मास्टर समजतेस का? म्हणजे तू म्हणशील तसंच आम्ही वागायचं? कला आता म्हणत असते, हे बघ चांदेकर, मी असं काहीही बोललेली नाहीये. कला म्हणत असते, चांदेकर तू विषय नको वाढू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. अद्वैत आता म्हणत असतो, माझ्यामुळे काहीच नाही झालेलं. तू फक्त ही गोष्ट मान्य कर की तुला ड्रायव्हिंग येत नाही. तिथे आजूबाजूला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा खूप सारे लोक असतात आणि ते सगळे आता अद्वैत आणि कला यांच्या दोघांचीही गंमत पाहत असतात. कला म्हणत असते, आता तो मुद्दा नाहीये. याच्यावरती अद्वैत म्हणतो, तोच मुद्दा आहे. कायम तू चूक करायची आणि बोट माझ्यावरती उगारतेस. जगातली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला येते, असा अट्टहास काय ग तुझा? अद्वैत म्हणत असतो, गपचूप आपली हार मान्य कर. याच्यावरती कला म्हणते, कसली हार? तर मग अद्वैत म्हणत असतो, तू आत्ता हरली आहेस ना हे मान्य कर. सरांसमोर उभी आहे ना तर निमूटपणे मान्य कर की हा चांदेकर म्हणतोय ना ते खरंय. मला खरंच ड्रायव्हिंग नाही येत. चांदेकरांसारखी तर अजिबात नाही. तिथे असणारे लोक आता त्यांच्या दोघांच्याही भांडणामुळे इरिटेट झालेले असतात. पोलीस सुद्धा शांतपणे त्यांच्या दोघांचं ते सगळं बोलणं ऐकत असते. कला आता अद्वैतवरती ओढत म्हणते की तू काय डोक्यावरती पडलायस का? इथे कुठून आलाय हरणं आणि जिंकणं? याच्यावरती अद्वैत आता कलाला म्हणत असतो, कुठून आलं म्हणजे काय? नेहमी तर तू टेचत बोलत असतेस ना. कला आता म्हणत असते, हे बघ चांदेकर, तुला एक चान्स पहिल्यांदा मिळाला होता की असं म्हणायचं. करेला ही गोष्ट येत नसताना सुद्धा तिने ती केली आणि पचका झाला. अद्वैत म्हणत असतो, हे बघ खरे, तू मान्य करून टाक आता माझी चुकी झाली म्हणून. मी काय तुला आजकालचं नाही ओळखत. याच्यावरती कला म्हणते, हो का? मी सुद्धा नाही ओळखत तुला आजकालचं. हे बघ, आपलं जेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तू, मी, रस्ता आणि सोहम. अद्वैतला लगेच तो सगळं घडलेला प्रकार आठवतो. कला इकडे विचारते की आठवतंय का? याच्यावरती अद्वैत म्हणतो की नाही आठवते मला. मला तुझ्यासारख्या जुन्या गोष्टींची ना लोणची घालायची अजिबात सवय नाहीये. कला म्हणत असते, म्हणजे जसं काय? तू जुन्या गोष्टी उकरून काढतच नाही. बघ, त्यावेळी तुझ्या गाडीने मला धडक दिली होती आणि ती गोष्ट काही छोटी नव्हती. कला आता म्हणत असते, हे बघ, मी माझं प्रत्येक काम हे चोखच करते. मी स्वयंपाक सुद्धा चोख करते आणि सगळं सुद्धा चोख करते. त्याच्यामुळे तुला आता एक चान्स भेटला माझ्यावरती बोट ठेवायचं तर लगेच बोट ठेवलंस का? अद्वैत आता म्हणत असतो, तुला फक्त ना एक गोष्ट मान्य करायची की मला चांदेकर सारखी ड्रायव्हिंग ना येतच नाही. कला म्हणत असते, हे बघ, तुझ्यासारख्या ड्रायव्हिंगचा प्रश्न येतोच कुठे? हे बघ, मला ड्रायव्हिंग येतं, पण मात्र मला फक्त प्रॅक्टिस नाहीये. अद्वैत म्हणत असतो, कोण म्हणेल तुला ड्रायव्हिंग येतं? हे असं का? गाडी घेऊन गेली माझी आणि ठोकलीस. आजच मी गाडी सर्व्हिसिंग करून आणली होती. त्याच्यामुळे तू पटकन विषय संपव आणि ही गोष्ट मान्य कर. याच्यावरती कला म्हणत असते, मी कसं काय विषय संपवू? हा विषय ना तू काढलायस, त्याच्यामुळे तूच संपव. कला अद्वैत दोघी आता खूपच भांडत असतात. तिथे असणारे इन्स्पेक्टर, पोलीस सगळेच आता त्यांच्या बोलण्याने वैतागतात. तर मग आता ते इन्स्पेक्टर लगेच ओरडत म्हणतात, थांबा तुम्ही, हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही. तमाशा करून ना अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावरती घेतलंय तुम्ही. निघा इथून आत्ताच्या आत्ता. तर मग कला आणि अद्वैत दोघी बरोबर सॉरी म्हणतात. तर मग अद्वैत लगेच म्हणतो, मी बोलतोय ना, आता शांत नाही बसतायत का? तर मग याच्यावरती कला लगेच आता अद्वैतवरती ओढत म्हणते की अरे, मी माझ्या चुकीसाठी सॉरी म्हणतीये. मी काय तुझ्यासारखी चांदेकर नाहीये नाकावरती मास्क घेऊन फिरायला. आता अद्वैत लगेच म्हणतो, तू आत्ता काय म्हणालीस की माझ्या चुकीसाठी? म्हणजे तुला मान्य आहे तर तुझी चुकी झाली.
कला अद्वैत परत भांडायला लागतात तर ते इन्स्पेक्टर लगेच आता ओरडत म्हणतात, हे बघा तुम्ही इकडनं निघताय की मी तुमच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला म्हणून कारवाई करू. तर मग आता सोहम लगेच कला आणि अद्वैत यांच्या दोघांनाही पोलीस स्टेशनमधनं बाहेर आणतो. ते बाहेर येतात सोहम त्याच्या बाईककडे निघून जातो. त्याच्यानंतर इकडे अद्वैत आता हसत कलाला म्हणतो, इथे पण वैतागलीत बघ तुला, सरळ सरळ तुला इकडनं निघ म्हणाले. तर अद्वैतच्या गाडीची चावी ही कलाच्या हातामध्ये असते. तर कला लगेच आता अद्वैतला चावी दाखवत म्हणते, गाडी तू चालवतोयस की मी चालवू? शेवटी बघ ना, तुला मला सोडवायला ना यावंच लागलं. आता मी तुला काहीही नाही सांगत, तूच बघ की तू जिंकलायस की हरलायस. तर मग आता त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघी आता घरी येऊन पोहोचतात. कला आता दार उघडून बाहेर जायला लागते तर अद्वैत लगेच कलाला म्हणतो की दार हळू उघड नाहीतर डेंट येईल. याच्यावरती कला आता म्हणते, आता दार कसं उघडायचं हे सुद्धा तू सांगणार का? अद्वैत आता म्हणत असतो त्याची काहीही गरज नाहीये. कला म्हणत असते, हे बघ मला काहीही सांगण्याची गरज नाहीये, मला समजतं. याच्यावरती अद्वैत आता हसत म्हणतो, मला माहितीये तुला किती समजतं. प्रत्येक गोष्ट मी तुला सांगितल्यानंतर तुझ्या डोक्याच्या लाईटचं बटन ऑन होतं. कला आणि अद्वैत दोघी आता गाडीतच भांडत असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रोहनचा काहीतरी प्लॅन असतो आणि रोहन आता नैनाला म्हणतो, माझ्या अकाउंटचा ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून पैसे ट्रान्सफर होत नाहीये, तर असा विचार केला की तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करावेत आणि तू नंतर मला कॅश काढून दे. ह्याच्यावरती नैना सुद्धा आता राहुलला म्हणते, बरं ठीक आहे चालेल, मला माझ्या अकाउंटवरती कर पैसे ट्रान्सफर, मग त्यानंतर मी देईल तुला. रोहन आता खुश होतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो, किती बावट आहे ना ही बाई. पैशाचे व्यवहार करताना ना कोणावरतीच विश्वास ठेवायचा नसतो आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना तर नाहीच नाही. पण हिला तर त्याचं काहीच पडलेलं नाहीये. ही मूर्ख असल्यामुळे माझाच फायदा झाला. आता बघ मी तुला कसं अडकवतो. आबांच्या समोर त्या दिवशी तू मला अडकवलं होतंस ना, आता हा चान्स माझा. इकडे रोहनचा तर आता वेगळाच प्लॅन असतो, पण मात्र इकडे नैना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, चला हा मला पैसे पाठवतोय तर यातलं अर्ध कमिशन तर मला मिळालेच पाहिजे. इकडे नैनाच्या डोक्यामध्ये सुद्धा वेगळंच सुरू असतं. इकडे अद्वैत आता कलाला म्हणतो, उघड आता दार, पण सावकाश उघड. कला देखील आता अद्वैतला म्हणते, हो सर तुम्ही म्हणाल तसं. आणि कला आता सावकाशपणे दार उघडते आणि बाहेर उतरते. कला गाडीच्या बाहेर उतरते आणि मुद्दामच गाडीचा दरवाजा हा जोरात लावते. तर मग आता अद्वैत लगेच पाहतो आणि कलाकडे येते ओरडत म्हणतो, हे बघ खरं तू हे सगळं मुद्दाम करतेयस ना, ही काय दरवाजा लावण्याची पद्धत आहे का? याच्यावरती कला आता अद्वैतला म्हणते, कसं आहे माहिती का सर, तुम्ही मला म्हणाले की हळूच दरवाजा उघडायचा, पण बंद करण्याच्या वेळी माझ्या डोक्यातल्या लाईटचं बटनच ऑफ झालं, मग त्याच्यामुळे काळोख झाला, मला काहीच समजलं नाही. पण ना तू दार कसं उघडायचं हे नाही सांगितलं, ते सांगशील का परत एकदा? कला आता अद्वैतला इरिटेट करण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत सुद्धा कलाच्या या बोलण्यावरती वैतागतो आणि लगेच ओरडत म्हणतो, जस्ट शट अप, तुझी वायफळ बडबड ना आता बंद कर. तू माझ्या गाडीची वाट लावायला निघाली होतीस आणि तोंडवर करून मलाच बोलतेस का? नशीब की मेजर ॲक्सिडेंट झाला नाही. ॲक्सिडेंट म्हणजे काय, नेमकं काय असतं हे कळतं का? या गोष्टीचं जरा तुला गांभीर्य आहे की नाही? अद्वैतचं हे बोलणं पाहता कला आता शांत राहते आणि खाली मान घालून घेते. तर याच्यावरती अद्वैत आता कलाला म्हणतो, तू गप्प कायस, बोल ना आता काहीतरी. हळूहळू माझ्या सगळ्या गोष्टींची वाट लावतेस तू. आणि आता अद्वैत त्याची गाडी चेक करत असतो. तर मग आता कला म्हणते, चांदेकर काय करतोस, घर इकडे आपले तिकडे नाही. अद्वैत म्हणत असतो, माहिती मला, माझ्या गाडी कुठे कुठे फ्रॅक्चर करून ठेवली ना ते बघतोय मी. अद्वैतचं हे बोलणं पाहता याच्यावरती कला म्हणते, कसं आहे माहिती का चांदेकर, तुझं असं म्हणणं असलं ना की माझं डोकं फक्त केस वाढवायला दिलंय, तर त्या डोक्यामध्ये ना थोडीशी बुद्धी सुद्धा आहे. त्याची उत्तम वाढ झाली आहे, त्याच्यामुळे गाडीत कसं बसायचं कसं राहायचं ना हे तू सांगायची गरज नाही. अद्वैत आता कलाला म्हणत असतो, कसं आहे माहिती का, तुझी बुद्धी ना मला इरिटेट करण्यात, वायफळ बडबड करण्यात बिझी असते, तू इथे कशी वापरशील? तेवढ्यात आता अद्वैतचं लक्ष त्याच्या गाडीकडे जातं, पण मात्र तिथे आता डेंट झालेला असतो. तर मग अद्वैत लगेच कलावरती ओढत म्हणतो, हे बघ इथे किती मोठा डेंट करून ठेवलायस तू, तुला गाडी नीट नाही चालवता येत का ग? तुला गाडी चालवता येत नाही तर तू माझ्या गाडीला हात कसं काय लावला, तू डोक्यावरती पडली आहेस का? याच्यावरती कलासुद्धा आता अद्वैतला म्हणते, मी जर डोक्यावरती पडले असते तर माझ्या डोक्याला डेंट आला असता, तुझ्या गाडीला नाही. अद्वैत कलाला म्हणत असतो, हे बघ ही माझी गाडी आहे. कला आता म्हणते, हे बघ रूममध्ये असताना माझा बेड माझी रूम, आता इथे माझी गाडी माझी गाडी, आता तू काहीतरी नवीन बोल ना, मला ना कंटाळा आला हे सगळं ऐकून. अद्वैत आणि कला दोघी कुठेही आणि कशीही भांडायला लागतात हे त्यांनी आता दोघांनी सिद्ध करून दाखवलेलं असतं. अद्वैत आता म्हणत असतो, तुला गाडी चालवताच येत नव्हती तर तू गाडीला हात कसं काय लावलास? याच्यावरती कला आता अद्वैतला म्हणत असते, या सगळ्याची कारणं ना तुला माहिती आहेत. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे या सगळ्याला सुद्धा मीच जबाबदार आहे. तर आता तू ना खरं खरं बोल, कारण खरे आडनाव आहे ना तुझं, तुझ्या आडनावाला ना थोडं तरी जाग. तू ना तुझं हे डॅमलेस डोकं ना वापरायला पाहिजे होतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
आबांनी आता सगळ्यांना एकत्र बोलवलेलं असतं. तर मग आता लगेच सरोज विचारते की काय झालं, सगळ्यांना एकत्र का बोलवलं. याच्यावरती आबा आता सांगतात, नवरात्र आणि आपल्या देवी आईचा उत्सव हा एकाच वेळी आहे. आबा आता कलाला म्हणतात, मग माझी अशी इच्छा आहे तू स्वतःच्या हातानं याही वर्षी ती मूर्ती घडवावीस. कला आता म्हणू लागते, गेल्या वर्षी जेव्हा मी चांदेकरांच्या घरातली मूर्ती घडवली होती तेव्हा तो माझा सन्मान होता. जेव्हा यावेळी मी मूर्तीचं काम हे सून म्हणून स्वीकारते तेव्हा हा माझा सगळ्यात मोठा बहुमान आहे. तर मग त्यानंतर इकडे आता सोहम कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो, सध्याला अद्वैत दादा आणि तुझ्यामध्ये जे काही सुरू आहे ना हे सगळं पाहता संगीता काकूंना खूप टेन्शन आलं आणि त्यांनी स्वतःवरती रॉकेल ओतून घेतण्याचा प्रयत्न केला. तर मग हे ऐकल्यानंतर कलालासुद्धा खूप टेन्शन येतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.